अरवली पर्वतरांगांसंदर्भात दिलेल्या आपल्या आदेशाला आज सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। अरवली पर्वतरांगेतील 100 मीटर किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या टेकड्यांनाच अरवली समजण्यात यावं अशी नवीन व्याख्या करण्यात आली होती। त्यामुळे 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या भागामध्ये मानवी हस्तक्षेप होण्याचा धोका ओळखून पर्यावरणवाद्यांनी सेव्ह अरवली ही मोहीम हाती घेतली होती। त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं या मुद्द्याची स्वतःहून दखल घेत आपल्याच निर्णयाला स्थगिती दिली आहे। पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये एक तज्ञ समिती तपास करणार आहे। फरार आर्थिक गुन्हेगार ललित मोदीने काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या त्याच्या व्हिडिओवरनं माफी मागितली आहे। त्या व्हिडिओमध्ये ललित मोदी विजय मल्ल्यासोबत दिसला होता। त्यामध्ये त्याने आम्ही दोघं भारताचे सर्वात मोठे फरार आहोत असं म्हटलं होतं। मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातनं प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला। त्यानंतर ललित मोदीनं सोशल मीडियामध्ये पोस्ट करत भारत सरकारची माफी मागत असल्याचं म्हटलंय। माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, खास करून भारत सरकारचा, तर मी त्यासाठी माफी मागतो असं म्हणालो। त्याचा अर्थ तसा नव्हता जसा घेतला गेला। झालेल्या गैरसमजाबद्दल मी माफी मागतो असं ललित मोदीने म्हटलंय। उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी आणि भाजपचा माजी आमदार कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयानं जोरदार झटका दिलाय। जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सेंगरनं दिल्ली उच्च न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केला होता। मात्र सर्वोच्च न्यायालयाने या जामिनाला स्थगिती दिली आहे। 23 डिसेंबरला दिल्ली उच्च न्यायालयाकडनं अटी शर्तींसह सेंगरला जामीन मंजूर झाला होता। मात्र कोर्टाच्या निर्णयावरती देशभरातनं संताप व्यक्त झाला। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीशांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली। भारताच्या उत्तरेकडच्या अनेक रांगांमध्ये सध्या कडाक्याची थंडी पाहायला मिळतेय। उत्तर प्रदेशामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 5 अंशांपेक्षा खाली गेलाय। थंडीमुळे राज्य सरकारनं 1ली ते 12वी पर्यंतच्या शाळांना 1 जानेवारीपर्यंत सुट्टी जाहीर केली आहे। थंडीमुळे राज्यातल्या जवळपास 18 जिल्ह्यांमधली दृश्यमानता चक्क 0 होती। दुसरीकडे उत्तराखंडमध्ये हवामान विभागानं बर्फवृष्टीचा अलर्ट दिलाय, तर पंजाब, हरियाणा आणि हिमाचलमध्येही तापमानात कमालीची घट होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय। उत्तर भारतातील थंडी आणि धुक्यामुळे दृश्यमानता कमालीची घटली आणि त्याचा परिणाम विमान सेवेलाही झालेला दिसतोय। आज दिल्लीहून अनेक विमानांना उडायला विलंब झाला, तर दिल्लीकडे येणारी अनेक विमानं इतर विमानतळांकडे वळवण्यात आली। आंध्र प्रदेशातल्या विशाखापट्टणम जवळ एक भीषण रेल्वे दुर्घटना घडली। रविवारी रात्री 1 वाजायच्या सुमारास टाटा नगर आणि एर्नाकुलम एक्सप्रेसच्या 2 डब्यांना आग लागली। या आगीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। रेल्वेतील 2 डब्यांना आग लागली तेव्हा एका डब्यात 82 तर दुसऱ्या डब्यामध्ये 78 प्रवासी होते। आग का लागली याचं कारण अस्पष्ट आहे। लखीमपुर खीरी जिल्ह्यातील दुधवा टायगर रिझर्व्हच्या दक्षिण सोनारीपूर रेंजमध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना थरारक आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं। मादी गेंडा आपल्या पिल्लांसोबत रस्ता ओलांडून जंगलात जात असताना अचानक जंगलातून बाहेर आलेल्या वाघाने गेंड्याच्या पिल्लावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मादी गेंड्याने क्षणाचाही विलंब न करता वाघावरती प्रतिआक्रमण केलं। गेंड्याच्या आक्रमक भूमिकेमुळे वाघाला माघार घ्यावी लागली आणि तो स्वतःच्या बचावासाठी झाडीत लपून बसला। हा संपूर्ण थरारक प्रसंग पर्यटकांच्या कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांच्यामध्ये आज भेट झाली। फ्लोरिडामध्ये या दोन्ही राष्ट्रांच्या नेत्यांमध्ये तब्बल 3 तास चर्चा झाली। त्यानंतर ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध संपवण्याच्या अगदी जवळ पोहोचलो असल्याचं म्हटलंय। दोन्ही देशांमधला सुरक्षा हमी करार अंतिम टप्प्यात आल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं। मात्र काही मुद्द्यांवर अजून चर्चा बाकी असल्याचंही ट्रम्प म्हणाले। मेक्सिकोच्या दक्षिणेकडील ओक्साका राज्यामध्ये एक ट्रेन रुळांवरनं घसरली। त्यानंतर ट्रेनचं इंजिन उलटलं, अनेक डबेही उलटले। त्यामध्ये 13 लोकांचा मृत्यू झालाय आणि 98 लोक जखमी झालेत। ही ट्रेन मेक्सिकोचे आखात आणि प्रशांत महासागर यांना जोडणाऱ्या एका नवीन रेल्वे मार्गावरती धावत होती। या रेल्वे मार्गाचे संचालन मेक्सिकन नौदल करतं। मेक्सिकन नौदलाच्या माहितीनुसार ट्रेनमध्ये 250 लोक होते, ज्यात 9 क्रू मेंबर्सचा समावेश होता। हा अपघात चिवेला आणि निझांडा या शहरांदरम्यान एका वळणावरती झालाय। अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये 2 हेलिकॉप्टरची धडक झाली। एका हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। यात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि 1 जण जखमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील 1.5 कोटी महिलांना ई-केवायसी करण्यासाठी 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती। अजूनही सुमारे 45 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाहीये। त्यामुळे या प्रक्रियेसाठी आणखीन एका महिन्याची म्हणजेच 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ केलेली आहे। दरम्यान नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहे।
नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनाने सुरुवात करण्याकडे भाविकांचा मोठा कल असतो. त्यामुळे 1 जानेवारीला देशातील प्रमुख तीर्थक्षेत्रांमध्ये मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. शिर्डी, अयोध्या, वैष्णोदेवी आणि तिरुपती इथे जवळपास 10 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने खास व्यवस्था केली. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार अतुल अग्रवालला अखेर अटक करण्यात आली. 10 महिन्यांपासून अतुल अग्रवाल फरार होता. मात्र मुंबईतील मीरा भाईंदर इथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. तर अतुल अग्रवाल हा लॉन्ड्रीच्या दुकाना आडून ड्रग्जची तस्करी करायचा अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी इथे एप्रिल 2025 मध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आणि एमडी ड्रग्जचा साठा जप्त केला होता. या कारवाईमध्ये पोलिसांनी 2,05,000 रुपये किमतीच्या 59 पुड्या ड्रग्ज जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली, ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीमध्ये सहभाग असल्याचं उघड झालं होतं. कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सुरक्षा व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित झालेत. मंदिराच्या 4ही प्रवेशद्वारांवरती बसवण्यात आलेले मेटल डिटेक्टर्स निष्क्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. धक्कादायक बाब म्हणजे कमरेला रिव्हॉल्वर असलेला एक भाविक मेटल डिटेक्टरमधनं थेट मंदिरामध्ये प्रवेश करून गेला. इतकंच नव्हे, त्याने सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला अडवलं नाही, तसंच झडती घेतली नाही. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ संबंधित भाविकाने स्वतः चित्रित केलाय आणि तो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यातील तलई इथल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेमध्ये 8वीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवरती अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित मुख्याध्यापक आणि महिला अधीक्षकांना तात्काळ निलंबित केलंय. या प्रकरणामुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. बांगलादेशामधील हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात आता जनभावना तीव्र होताना दिसतेय. बीडच्या परळीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाकडून तीव्र निदर्शनं करण्यात आली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बांगलादेशचा झेंडा जाळत हिंदूंवरती होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात रोष व्यक्त केला गेला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम अशी घोषणाबाजी करण्यात आली. बीडच्या माजलगाव तालुक्यातील केसापुरी इथल्या पवित्र जैन मंदिरामध्ये मध्यरात्री चोरी झाली. या घटनेमुळे परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. अज्ञात चोरट्यांनी मंदिरामध्ये घुसखोरी करत पुरातन पितळी मूर्ती लंपास केल्या. तसंच चोरांनी दानपेटी देखील फोडण्याचा प्रयत्न केला. सकाळी मंदिर उघडतानाच हा प्रकार उघडकीस आला आणि तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली. साताऱ्याच्या शिरवळमध्ये किरकोळ कारणावरून 23 वर्षाच्या युवकाला बेदम मारहाण करण्यात आली. उपचारादरम्यानच या युवकाचा मृत्यू झालाय. आतिश राऊत असं मृत्यू झालेल्या युवकाचं नाव आहे. या प्रकरणी 3 संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली. यवतमाळच्या पांढरकवडा इथं तेलंगणातून गुटख्याची अवैध वाहतूक सुरू होती. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसंच वाहन आणि 65,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. दरम्यान एका वाहनामध्ये गुटखा येत असल्याची गोपनीय माहिती वणी पांढरकवडा उपविभागीय LCB पथकाला मिळाली. त्यावरून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरती पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका माथेफिरूने एक रिक्षा आणि 3 दुचाकी जाळल्याची घटना समोर आली आहे. वाहनांना आग लावताना आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालाय. सोमवारी पहाटे 2:15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसकडनं पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीमध्ये काँग्रेसने 70 उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद आहे अशा ठिकाणी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. नागपुरामध्ये महापालिकेच्या 151 जागा असताना भाजप सध्या तरी सुमारे 300 कार्यकर्त्यांना उमेदवारी अर्ज आणि कागदपत्र तयार ठेवण्यास सांगितल्याची माहिती आहे. अजूनही अनेक जागांवरती एकापेक्षा जास्त सक्षम दावेदार असल्यामुळे अंतिम निर्णय होऊ शकलेला नाहीये. भाजपच्या उमेदवारांची यादी उद्याच जाहीर होणार असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे.
नागपूर महापालिकेमध्ये 151 जागा असून युतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसाठी सुमारे 8 ते 10 जागा सोडल्यानंतर भाजप किमान 140 जागांवरती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मात्र अजूनही अनेक जागांवर एकापेक्षा अधिक सक्षम दावेदार असल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी अंतिम निर्णयच घेतलेला नाही. आमचे जेवढे फायनल उमेदवार आहे ते उमेदवार आम्ही उद्याच डिक्लेअर करणार. पण आता काही जणांना फोन सुद्धा गेल्याची माहिती आहे. फोन पेपर सगळ्यांना तयार करण्यासाठी जवळपास 300 लोकांना आमचे 1652 लोकांनी तिकीट मागितली आहे. तर नाराजी असणार हे संभाव्य गोष्ट आहे, पण आम्ही सगळे आपसात बसून ते संपवू. नागपूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवण्यावरती एकमत झालंय. काँग्रेस 129, पवारांची राष्ट्रवादी 12, ठाकरेंची शिवसेना 10 जागांवरती लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. युपीटी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी यांच्यासोबत वाटाघाटी केल्या आणि बऱ्याचशा जागांवर एकमत झालेलं आहे. आणि आज मला वाटते की आम्ही संध्याकाळपर्यंत संपूर्ण जागेंचं एकमत करून महाविकास आघाडीची घोषणा करू शकतो. जर इतर पक्ष रिपब्लिकन पक्ष येत असतील त्यांना घेण्याचा, वंचितची आमची बोलणी सुरू आहे, त्यांनासुद्धा सामावून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. आता वंचितची बैठक करणार आहोत आणि मला वाटते की जसंही आमची सगळी व्यवस्थित कागदावर युती झाली तेव्हा आम्ही या महाविकास आघाडीची घोषणा करू. नागपुरामध्ये प्रभाग क्रमांक 15 मध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उफाळून आली आहे. प्रभाग 15 मधील 2 महिला जागांवरील उमेदवारीवरनं ही नाराजी उफाळून आली असून पक्षात गेल्या काही महिन्यामध्ये प्रवेश करणाऱ्यांना श्रेष्ठींनी जर उमेदवारी दिली तर आम्ही पक्षाचं काम करणार नाही अशी टोकाची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे प्रभाग 15 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा खासगी निवास असलेला प्रभाग असून मुख्यमंत्री स्वतः त्या प्रभागाचे मतदार आहेत. हे सर्व कार्यकर्ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घराजवळ गोळा झाले होते आणि जर पक्षश्रेष्ठींनी पक्षात अवघ्या काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधनं प्रवेश करणाऱ्यांना उमेदवारी देण्याचा निर्णय बदलला नाही तर आम्ही या निवडणुकीमध्ये कामच करणार नाही असा निर्वाणीचा इशारा या कार्यकर्त्यांनी दिलाय. या ठिकाणी निष्ठावान कार्यकर्त्यांना या ठिकाणी डावलण्यात आलेलं आहे आणि तेच मागणी घेऊन आम्ही आमचे सर्वोच्च नेता आमचे गडकरी साहेब यांच्याकडे आलेलो आहोत. सर्वजण महिला, पुरुष आणि सर्व पदाधिकारी आहेत. बीजेपीची काँग्रेस हा सामान्य कार्यकर्ता होऊ देणार नाही आणि आम्ही इथे एक निर्णय घेतलेला आहे की आम्ही प्रभाग 15 मध्ये एकही बूथवर काम करणार नाही आणि कोणीही कार्यकर्ता हा कार्य करणार नाही. चंद्रपूर महानगरपालिकेच्या उमेदवार निश्चितीसाठी भाजपची महत्त्वपूर्ण बैठक नागपुरात पार पडली. या बैठकीमध्ये आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवारांमध्ये पुन्हा खडाजंगी झाल्याची माहिती आहे. याआधी गुरुवारी याच विषयावरती नागपुरात झालेली बैठक वादळी ठरली होती. कालच्या बैठकीमध्ये दोन्ही नेत्यांकडून उमेदवारांच्या स्वतंत्र याद्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील वाद पाहता आता पक्षश्रेष्ठींनी चंद्रपूरच्या भाजप उमेदवारांचा वाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज देवेंद्र फडणवीस यावर अंतिम निर्णय घेणार आहेत. चंद्रपुरामध्ये सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवारांमध्ये खडाजंगी झाल्याची चर्चा रंगली आहे. तर 2 वारांच्या भांडणामध्ये अनेक इच्छुक आमच्याकडे डोकावतात असा दावा विजय वडेट्टीवारांनी केलाय. दोघांच्या भांडणामुळे भाजपमध्ये अस्वस्थता असल्याचंही ते म्हणाले. अनेक मंडळी इच्छुक, तुम्ही म्हणलात ते 2 वारांच्या भांडणात अनेक इच्छुक आमच्याकडे पण डोकावून पाहत आहेत. त्यातील मेरिटचा विषय डोक्यात असेल आणि त्या कॅन्डिडेट मेरिटवर असेल, निवडणूक जिंकण्याची शक्यता असेल आणि आमच्याकडे जरा कमजोर किंवा तिथे निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी असलेले उमेदवार असतील, अशा ठिकाणी काही ठिकाणी तडजोड करून त्यांना उमेदवारी देण्यासंदर्भातही आम्ही सकारात्मक आहोत आणि तिथे त्यांना ॲडजस्ट करण्याची आमची भूमिका आहे. चंद्रपूरमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रभाग क्रमांक 10 हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे अपक्ष रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान भाजप नेते राशिद हुसेन यांच्या पत्नीला राष्ट्रवादीकडनं उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. यावरनं राजकीय समीकरणं अधिकच गुंतागुंतीची झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर स्वीय सहाय्यक ललित कासट यांनी राशिद हुसेन यांच्यावर गंभीर आरोप केले. विधानसभा निवडणुकीच्या काळात राशिद हुसेन यांनी भाजप विरोधी काम केल्याचा आरोप कासट यांनी केलाय. तसंच भाजपवरती विश्वास नसल्यानेच पत्नीला राष्ट्रवादीत पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केलाय.
आमचं तिकीट मागण्याचं कारण हेच होतं की त्या प्रभागात आजपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार नगरपालिका झाल्यापासून मागील 35-40 वर्षापासून निवडून आलेला नाही. आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत होतो, त्यानंतरही आमची पक्षाने तिकीट नाकारली. माझ्या पत्नीचं नाव भारतीय जनता पार्टी सर्व्हेवर सुद्धा पाठवत नाही. का पाठवत नाही की तिथं त्यांना त्यांच्या आघाडीच्या अध्यक्षाच्या पत्नीला तिकीट द्यायची होती, जी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चालली गेली. त्यांना आमच्या पक्षावर विश्वास नाहीये. मग आम्ही पक्षावर कसा विश्वास करावा? त्याच्यासाठी आम्ही आता अपक्ष म्हणून लढणार आहोत. अकोल्यात भाजपच्या 40 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. जवळपास 7 ते 10 विद्यमान नगरसेवकांचं तिकीट भाजपने कापलंय. दरम्यान भाजप शिवसेना युतीचं चित्र स्पष्ट नसताना भाजप उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवातही केली आहे. भाजपकडनं माजी महापौर विजय अग्रवाल, महानगराध्यक्ष जयंत म्हैसने, माजी स्थायी समिती सभापती बाळ तालेंना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.